गुड मॉर्निंग. SYBA समग्र लक्ष अर्थशास्त्र पेपर 3 यामध्ये सेमिस्टर 4 यामध्ये आपण मौद्रिक धोरण मॉनिटरी पॉलिसी या संकल्पनेची चर्चा करत आहोत. सुरुवातीला आपण मौद्रिक धोरणाच्या संकल्पना, त्याचा अर्थ, व्याख्या या संदर्भात चर्चा केली. त्यानंतर मौद्रिक धोरणाची विविध उद्दिष्टे यांची चर्चा केली. त्याचबरोबर मौद्रिक धोरणाच्या उद्दिष्टांमधील परस्पर संबंध, मौद्रिक धोरण नियंत्रणाची संख्यात्मक आणि गुणात्मक साधने यांची आपण सविस्तर चर्चा केली. आजच्या तासाला आपण मौद्रिक धोरणाच्या मर्यादा या संदर्भात चर्चा करणार आहोत. मौद्रिक धोरण जरी पतनियंत्रणाचे तसेच आर्थिक वृद्धी, किंमत स्थिरता, रोजगार निर्मिती इत्यादीसाठी उपयुक्त असे प्रभावी साधन असले तरीही काही इतर घटकामुळे मुद्राविषयक धोरणाला मर्यादा पडतात. यातील काही महत्त्वपूर्ण मर्यादा पुढील प्रमाणे आहेत. पहिली मर्यादा आहे अमौद्रिक धोरणाचे क्षेत्राचे अस्तित्व. अनेक विकसनशील अविकसित मागासलेल्या देशामध्ये अमौद्रिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आढळते. विशेषतः ग्रामीण खेड्यापाड्यात जे लोक राहतात, ग्रामीण भागात जे लोक राहतात ते लोक अमौद्रिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याचं पाहायला मिळते. म्हणजेच अशा ठिकाणी आजही वस्तुविनिमय मोठ्या प्रमाणात वापर होतो किंवा वस्तुविनिमय पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि हे लोक मौद्रिक क्षेत्रापासून त्यांचे सर्वच व्यवहार दूर राहतात. त्यामुळं मौद्रिक नीतीतील बदलाचा किंवा धोरणाचा किंवा मॉनिटरी पॉलिसीचा, मौद्रिक धोरण त्याच्या अंमलबजावणीचा अशा क्षेत्रामध्ये फारसा प्रभाव पडत नाही किंवा काहीही प्रभाव पडत नाही. हे लोक किंवा त्या ठिकाणची परिस्थिती किंवा तिथला एरिया, ती ग्रामीण खेडी ही बऱ्यापैकी मौद्रिक क्षेत्रापासून दूर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही काहींना बँक म्हणजे काय, बँकिंग खातं, अकाउंट नंबर या संदर्भात कुठलीही काहीही कल्पना नाही आहे किंवा त्यांना नसते आणि त्यामुळं या मौद्रिक नीतीचा त्यांच्यावरती फारसा परिणाम होत नाही. आजही त्या भागामध्ये वस्तुविनिमय, ज्यांच्याकडे जी वस्तू आहे ती दुसऱ्याला देऊन आपल्याला गरजेच्या असलेल्या वस्तू त्याच्याकडून घेणे, आज या पद्धतीचा वापर आजही ग्रामीण खेड्यामध्ये शेतकऱ्यांच्यामध्ये होत असल्यामुळे अशा अमौद्रिक क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या मौद्रिक नीतीच्या धोरणाचा फारसा चांगला किंवा सकारात्मक परिणाम होत नाही. दुसरा आहे मोठ्या संख्येने असणाऱ्या बँकेतर वित्तीय संस्था. बऱ्याचदा आज याचं बघितलं तर अर्थव्यवस्थेचा विकास जसजसा होत जातो तसतसं त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वित्तीय क्षेत्र हे अधिक प्रबळ आणि व्यापक बनतं. त्याचा विस्तार झालेला असतो आणि अगदी ग्रामीण भागापर्यंत ते वित्तीय क्षेत्र पोहोचलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच याचाच अर्थ अनेक बँकेतर वित्तीय कंपन्या उभा राहतात आणि अशा बँकेतर वित्तीय कंपन्या मोठ्या प्रमाणावर अनेक क्षेत्राला कर्ज पुरवठा करत असल्याचं आपल्याला दिसून येते. अशा मोठ्या बँकेतर वित्तीय कंपन्या मध्यवर्ती बँकेच्या मौद्रिक धोरणाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याने या मौद्रिक धोरणाची उपयुक्तता काहीशी कमी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं किंवा जितक्या प्रमाणात हे यशस्वी व्हायला पाहिजे तितक्या प्रमाणात या मौद्रिक धोरण या अशा कंपन्यांच्यावरती यशस्वी होऊ शकत नाही किंवा ते त्या वित्तीय कंपन्या रिझर्व्ह बँकेच्या नियमात बंधनात येत नाहीत किंवा अवलंबून राहत नाहीत आणि वेगळ्या पद्धतीनंच त्यांचं कामकाज सुरू असल्यामुळं त्यांच्या या ठिकाणी या वित्तीय संस्थांचा ग्रामीण त्या अर्थव्यवस्थेतील त्या अनेक कंपन्यांशी, अनेक क्षेत्राशी संबंध येतो. पण या मौद्रिक धोरणाच्या कार्यक्षेत्रात त्या येत नसल्याने मौद्रिक धोरणाच्या मर्यादा पडतात आणि त्यामुळं मौद्रिक धोरण हे जेवढ्या प्रमाणात यशस्वी व्हायला पाहिजे अशा कंपन्यांच्या बाबतीत तितकं ते धोरण यशस्वी होत नाही किंवा हे मौद्रिक धोरण अशा कंपन्यांच्यावरती फार प्रमाणात सक्षम असं नियंत्रण आणू शकत नाही.
पुढचं कारण आहे, मर्यादा आहे, असंघटित वित्तीय बाजार. जर आपण पाहिलं की मौद्रिक धोरणाची अंमलबजावणी प्रामुख्याने बाजारामार्फत होत असते. यात चलनवाढ व भांडवली बाजार यांचाही समावेश होतो. परंतु अनेक विकसनशील राष्ट्रातील वित्तीय बाजार हे मोठ्या प्रमाणावर असंघटित आणि अविकसित असतात. वित्तीय बाजार हे मोठ्या प्रमाणावर असंघटित आणि अविकसित असतात. अनेक ठिकाणी कर्ज हे सावकार, व्यापारी, मित्रमंडळी, नातेवाईक, दलाल यांच्यामार्फत दिले जाते. बघा, आणि हे दिलं जाणारं कर्ज सावकार, व्यापारी, मित्रमंडळी, नातेवाईक, दलाल यांच्यामार्फत दिले जाते. परिणामी या मौद्रिक धोरणाचा त्यांच्यावरती काही परिणाम होत नाही. हे जे व्यापारी, सावकार, मित्रमंडळी, नातेवाईक, दलाल आहेत, हे रिझर्व्ह बँकेच्या कुठल्याही नियंत्रणाखाली येत नाहीत. रिझर्व्ह बँकेचे कुठलेही नियम यांना लागू होत नाहीत. रिझर्व्ह बँकेवरती हे लोक कुठल्याही बाबतीत अवलंबून असत नाहीत किंवा वित्तीय धोरणाच्या बाबतीत असत नाहीत. हे मुळातच आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात आणि अशा लोकांच्याकडूनच बऱ्याच वेळेला अर्थव्यवस्थेमध्ये, विशेषतः ग्रामीण भागामध्ये किंवा थोडंसं विकसित एरियामध्ये बँकिंग क्षेत्रापेक्षा अशा लोकांच्याकडूनच कर्ज घेणे लोक पसंत करतात. आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला असा हा असंघटित वित्तीय बाजार फार मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी या मौद्रिक धोरणाच्या मर्यादा येतात. हे मौद्रिक धोरण त्यांच्यावरती परिणाम करू शकत नाही. पुढचा मर्यादा आहे उच्च रोखतेचे प्रमाण. अनेक व्यापारी बँका ह्या मोठ्या प्रमाणावर ठेवीचं संकलन करतात आणि त्याचा परिणाम त्यांच्याकडे ती तरल संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढते आणि अशावेळी त्यांच्याकडं उच्च रोखतेचे प्रमाण हे अधिक असतं आणि उच्च रोखतेचं प्रमाण अधिक असल्यामुळं त्यांची पतनिर्मिती करण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला रोख संपत्ती असल्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारच्या मौद्रिक धोरणाचे किंवा RBIच्या किंवा मध्यवर्ती बँकेवरती अवलंबून राहावं लागत नाही आणि त्यामुळं स्वतःच्या रोखतेचा फायदा किंवा फार मोठ्या प्रमाणात उच्च रोख रकमेच्या प्रमाणानुसार त्या कर्जपुरवठा करतात, पतनिर्मिती करतात आणि स्वतःचे व्यवहार हे करतात आणि ते रिझर्व्ह बँकेच्या नियमामध्ये किंवा मौद्रिक धोरणाच्या पॉलिसीमध्ये फारसे येत नाहीत आणि त्यामुळं या मौद्रिक धोरणाची याबाबत मर्यादा राहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. उच्च रोखतेचे प्रमाण यामुळं सुद्धा हे मौद्रिक धोरण अशा बँकांच्यावरती फारसा परिणाम करू शकत नाही. पुढं आहे वित्तीय व्यवस्थेत न येणारा पैसा. बऱ्याचदा बघितलं तर मोठ्या प्रमाणावर श्रीमंत व्यक्ती हे पैसे बँकेत ठेव रूपाने ठेवण्याऐवजी खर्च करण्याच पसंत करतात. मोठ्या प्रमाणात श्रीमंत व्यक्ती हे पैसे बँकेत ठेव रूपाने ठेवण्याऐवजी खर्च करण्याच पसंत करतात. विशेषतः अशा व्यक्ती सोने, चांदी, दागदागिने, बंगला, गाडी तसेच सट्टेबाजी इत्यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर याचा वापर करतात आणि त्यामुळं अशा व्यवहारामुळे चैनीच्या किंवा उधळपट्टीचा उपभोग वाढून भाववाढीला एक प्रकारे निमंत्रण दिलं जातं आणि असं धोरण हे मौद्रिक धोरणाच्या कुठल्याही बंधनात येत नाही. मौद्रिक धोरणाचं कुठलंही नियंत्रण त्याच्यावरती परिणाम करू शकत नाही आणि त्यामुळं याबाबत मौद्रिक धोरण हे कुठलाही त्याच्यावरती कारवाई करू शकत नाही, त्याच्यावरती नियंत्रण आणू शकत नाही. अशा पद्धतीनं जो काही वित्तीय व्यवस्थेत न येणारा पैसा आहे त्याचेही परिणाम होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचं पॉईंट आहे मर्यादा आहे कालहरण, टाईम लॅग. मौद्रिक नीतीच्या यशासाठी योग्य वेळेची अंमलबजावणी हा महत्त्वाचा घटक आहे. वेळ फार महत्त्वाची आहे. अनेकदा एखादा निर्णय घेण्यासाठी निष्करण विलंब लावला जातो किंवा अनेकदा सम्यतेने उग्र स्वरूप धारण केलं जातं, तिच्याकडं लक्ष दिलं जात नाही आणि अशा प्रकारे जर योग्य वेळी मौद्रिक नीतीची अंमलबजावणी केली जात नसेल तर तिची परिणामकारकता कमी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून वेळ फार महत्त्वाचा आहे आणि ही वेळ चुकली किंवा त्याला विलंब लागला किंवा कचखाऊ धोरण स्वीकारलं किंवा नंतर पाहू असं म्हटलं आणि ती वेळ योग्य साधली गेली नाही तर हे मौद्रिक धोरण
पाहिजे तेवढं सक्षम किंवा यशस्वी होत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुढची मर्यादा आहे मौद्रिक व राजकोषीय धोरणातील संतुलनाचा अभाव. बऱ्याच वेळेला राजकोषीय नीती ही अर्थखात्याकडून राबवली जाते आणि मौद्रिक नीती ही मध्यवर्ती बँकेकडून राबवली जाते. त्यामुळं अनेकदा ह्या दोन्ही संस्थांमध्ये पुरेसा समन्वय आढळत नाही. तात्पर्य काय होतं की मौद्रिक धोरण आणि राजकोषीय नीती यामध्ये जर समन्वयाचा अभाव असेल तर मौद्रिक नीती ही तितकीशी यशस्वी होत नाही किंवा तिच्यावरती मर्यादा येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण राजकोषीय नीती अर्थखात्याकडून राबवली जाते आणि बऱ्याच वेळेला मग राजकीय धोरणं त्याच्यामध्ये येतात, राज्यकर्त्यांची धोरणं असतात, मग त्याचे परिणाम काय होतील याची चर्चा होते. मग त्या मंत्रिमंडळ, विधिमंडळ किंवा त्यांच्याबाबत ते मंत्रिगट चर्चा करून निर्णय घेईपर्यंत वेळ जातो. तोपर्यंत मौद्रिक धोरण जर स्वीकारलं आणि या दोन्ही धोरणांच्यामध्ये जर योग्य समन्वय साधला गेला नाही तर ही मौद्रिक नीती फारशी यशस्वी होत नाही. अशा प्रकारे या मौद्रिक नीतीचं यशापयश हे अनेक बाबीवर अवलंबून असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जर हे परिणाम करणारे घटक अपेक्षित पातळीवर असतील, तरच मौद्रिक नीती यशस्वी होऊ शकते. अर्थात वरील मर्यादा असूनही आर्थिक वृद्धी आणि स्थिरता साध्य करण्यासाठी मौद्रिक धोरण हे एक महत्त्वाचं साधन आहे आणि ते आपल्याला मान्यच करावं लागेल. अशा पद्धतीनं या मौद्रिक धोरणाच्या आपण मर्यादा पाहिलेल्या आहेत. याचबरोबर काही प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत, रिकाम्या जागा आहेत, परत काही विधाने चुकी बरोबर आहेत ते पाहणे, काही जोड्याजुळव आहेत, काही बहुपर्यायी प्रश्न आहेत. या सर्वांचाच या ठिकाणी उपयोग करणं आपल्याला आवश्यक आहे किंवा पाहणं आवश्यक आहे. अभ्यासासाठी हे काही प्रश्न आपल्याला स्वाध्याय याचा आपण वापर करू शकता. अशा ठिकाणी आज आपण मौद्रिक धोरण, मॉनिटरी पॉलिसी ही संकल्पना या ठिकाणी संपलेली आहे. धन्यवाद.